हे गाइस अस्सलाम वालेकुम। तो लास्ट वीडियो में आपने देखे कि मैंने रियांश कंपनी की मीटिंग ज्वाइन की थी और उसमें आपको बताया गया था रियांश अमृत जूस के बारे में। तो इस वीडियो में भी आपको वही बताया जाएगा क्योंकि वो वीडियो मैंने थोड़ा ही डाली थी और ये पार्ट 2 है जिसमें आपको पूरी डिटेल के साथ वीडियो में आपको बता रही हूँ। और ये वीडियो में आप सीखने को मिलेगी जैसे घर बैठे वर्क कैसे करें और घर बैठे अच्छी इनकम आप कैसे लेते हो इस कंपनी में ज्वाइनिंग करके। तो उसके बारे में बताया गया है। चलिए आजार बरा होईना कुठेतरी 1 महिना 2 महिने लागायचे, तो आजार आज वर्ष 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष क्लिअर होत नाही। त्याचं रिझन सांगते की आज ॲलोपॅथी जी काम करते ती तुमच्या टिश्यू पासून पुढे काम करते, तुमच्या बॉडी पार्ट्स वरती काम करते, वेगवेगळ्या फंक्शन वरती काम करते। पण आज आयुर्वेद जर बघितलं तर आयुर्वेदच्या आहे तुमच्या सेल्स म्हणजे बॉडी जी बनते ती कशापासून बनते? सेल्स पासून बनते। तर त्या सेल्सला आपल्याला शुद्ध अन्न, हवा आणि पाणी यातून काय पाहिजे असतात? काही इन्ग्रेडियंट्स पाहिजे असतात। कमीत कमी 45 कंटेनची गरज असते। पण आज खरं सांगा, हवा शुद्ध आहे का हो आपली? आज आपण एसीची हवा घेतोय, बरोबर आहे? शुद्ध आहे का? आज बऱ्याच शहरी भागात जर गेलं तर एअर कंडिशनर काहीतरी असतं, ते हवा शुद्ध करण्याचं मशीन पण आहे आता वेगळंच काहीतरी। ऑक्सिजन आला पाहिजे बाहेरून, म्हणजे घरामध्ये ऑक्सिजन पण मिळत नाही अशी पण कंडिशन झाली। दुसरी गोष्ट, आज आपण जो आहार घेतोय तो आहार कसा आहे? आज पूर्ण केमिकल युक्त आहे। आजच्या शेतीमध्ये तुम्ही पिकवता जिथं पूर्वीच्या वेळेस पिकवलं जायचं 1 क्विंटल 2 क्विंटल, तिथं 10 क्विंटल पिकवताय आज। ते पिकवता कशाने? केमिकलने। कारण अतिरिक्त उत्पन्न घेण्याच्या चक्करमध्ये आपण शेती पण नापीक करून टाकली आणि त्याचा परिणाम असा झालाय आपल्या मानवी आरोग्यावरती। 100 वर्ष लोक जगत होती की नव्हती? तरी पण केस कधी व्हाईट नाही, दात कधी पडले नव्हते, बरोबर आहे की नाही? शेवटपर्यंत ठणठणीत असायची म्हातारी मरतानी पण काही त्रास देत नव्हते काम करता करता, बरोबर आहे की नाही? जात होती, काही टेन्शन नव्हतं। आज रियालिटी बघा, तुमच्याच आसपास बघा, एका बाळाला जन्म घेण्यासाठी पण आज कमीत कमी 2 ते 5 लाख रुपये खर्च आहे। लक्षात घ्या, 1 महिना कळतंय प्रेग्नेन्सी राहिली, तिथून ट्रीटमेंट चालू होती, बाळाचा जन्म घेईपर्यंत ट्रीटमेंट चालू असते, ते बाळ 2-5 वर्षाचं होईपर्यंत त्याच्यावरती खर्च होत आहे। आणि तोच व्यक्ती जर एखादा वृद्ध होते 50-60 वर्ष होते, त्याला कुठेतरी असा कुठला आजार क्रिएट होतोय, बीपी सारखा, शुगर सारखा, थायरॉइड सारखा, कॅन्सर सारखा, पॅरालिसिस सारखा, डायलिसिस सारखा, तो लाखो रुपये घरातले घेऊन जातोय की नाही जातो? एक तो आजार बराच होत नाही, एक तो माणूस पण जातोय आणि पैसे पण जातात। हे कुणी आणलंय आपल्यापर्यंत? आपणच आणलंय, बरोबर आहे की नाही? कुणी केलंय? आपणच केलं। त्याचं कारण काय आहे की अतिरिक्त वातावरणातील प्रदूषण, ते काय आपण थांबवू शकतो का? नाही थांबवू शकत। आपण फॅसिलिटीज आणल्यात, बरोबर आहे की नाही? त्याला थांबवण्यासाठी फॅसिलिटीज आणल्यात, बरोबर आहे की नाही? पूर्वीच्या वेळेस पेट्रोल डिझेल रॉकेलच्या माध्यमातून गाडी चालायची, बरोबर? राजूत गाडी कशी होती? रॉकेल मी चालत होती, त्यानंतर रॉकेल संपलं, पेट्रोल डिझेल वरती चालू झाली। आता पेट्रोल डिझेल येते, सीएनजी येते, बरोबर? सीएनजी पण काही दिवसांनी संपलं। आणि दुसरी गोष्ट, वेद पण वाचू शकतो। हेल्थ असेल तर वेदला महत्व आहे आणि वेद असेल तर हेल्थला महत्व आहे। नाही तर खूप सारे हॉस्पिटलच्या पायरीवर राखताना पण बघितले, पैसा असेल तर आपण ट्रीटमेंट करू शकतो, नसेल तर ट्रीटमेंट पण होत नाही आणि चांगल्या माणसाला पण आपल्याला गमवावं लागतं। म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्या आसपासच्या आहेत, परंतु आज खूप सारे लोक म्हणतात काय पैसा पैसा करता, पैसा खायला काय, पैशाला काय कोंबडी खाते का? बरोबर आहे की नाही? म्हणते की नाही? पण 30 कोंबडी जर हॉटेलमध्ये घ्यायला गेलो तर पैसेच लागते की नाही? बरोबर आहे की नाही? पैशाला कोंबडी खाल्ली, पण 30 कोंबडी घेऊन खायला काय लागतं? पैसेच लागतात। फुकट देते का? नाही देत। म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की आज आपल्याला रियांश मेडिकल हे हेल्थ पण देते आणि वेल्थ पण देते। तर ह्या दोन्ही गोष्टींवर आज आपली कंपनी काम करते। त्यामध्ये हेल्थचा पार्ट जर बघितला तर अलक्षणीय जे आजार आहेत, जे की आपल्याला सेकंड स्टेज नंतर डॉक्टरला पण कळतात, मेडिकल सायन्सला पण कळतात, आपल्याला पण कळतंय, त्यावरती आपलं प्रोडक्ट काम करतं। मग याच्यासाठी कुठल्याही डिग्रीची गरज नाही, पीएचडी करायची गरज नाही। हे जे प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट आपण ॲज अ आरोग्य सल्लागार हेच बोलणं पण होतं। आपल्याला पण माहित नाही हा व्यक्ती खूप चांगला आहे दिसतोय, तरी पण आपण उद्याला हार्ट अटॅक आला, असं होतं की नाही होतं तुमच्या आसपास? मग त्याला काही असे जाणवतात का? काही सिस्टम नाही जाणवत कधी? त्याला कळतंय, पण त्याला हे कळत नाही की हा हार्ट अटॅकच आहे म्हणून, कळतंय का? अजिबात पण वर्णावरती भेटतात की नाही भेटणार? मार्गदर्शक भेटतो का? चांगला मार्गदर्शक नाही भेटत आणि संधी आयुष्यात येतच येते। जसं म्हणतात आयुष्यामध्ये आपल्या हातातून 3 वेळेस परीस हा धातू आहे, हा येतो, पण तो परीस ज्या पण लोखंडाच्या ठिकाणी जातो त्याचं डायरेक्ट सोनं करतो, बरोबर आहे की नाही? पण तो परीस सोनात येतो का तुम्हाला? हा परीसच आहे। परीस म्हणजे खडा असतो असं म्हणतात, आपण तो पाहिलं नाही, कल्पना असेल कदाचित, परंतु जो परीस ज्या लोखंडाच्या सानिध्यात जातो ते जिथं पण जातो त्याचं सोनं करतो। मग आयुष्यात परिसरासारखी संधी तुमच्या आयुष्यात 3दा येते। किती वेळेस येते? 3दा येते। तुम्हाला ओळखता आली पाहिजे की ही संधी माझ्या आयुष्यात परिस म्हणून आली, जर मी तिला ऍक्सेप्ट केलं तर माझ्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार
नाही. तसंच रियाज क्वालिटेड हे तुमच्या माझ्या आयुष्यात एक परीस म्हणून आलंय. जो पण व्यक्ती त्याला ऍक्सेप्ट करेल त्याच्यावरती 100% ठाम राहील, सिस्टमने जाईल, सरेंडर होईल, समर्पित होईल, त्या व्यक्तीच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अदरवाईज मार्केटमध्ये खूप सारे काम आहेत ते तुमच्यासाठी, तुमचं घर चालवण्यासाठी आणि 2 टायमाचं तुमचं पोट भरण्यासाठी सुटेबल आहे. ऐक नाही. पण ज्यांना स्वतःच्या गरजा व्यतिरिक्त काहीतरी करून दाखवायचे, स्वतःची स्वप्न कंप्लीट करायची, स्वतःचं अस्तित्व बनवायचंय, त्यांच्यासाठी रियाज हे परीस तुमच्या आयुष्यात आलेले. मला सांगा मी असं कुठलं काम केलं असतं होते 2 करोड माझ्या अकाउंटला आले असते 3 वर्षात. 3 वर्षापैकी 1 वर्ष तर असंच तुमच्यासारखं टंगमंगल केले ना. आज तुम्ही जे करताय ना सिरियसली घेत नाही, तसं 1 वर्ष मी पण नाही सिरियसली घेतलं. बघा सुरुवातीला प्रत्येकाचा माइंडसेट असतो, बरोबर आहे की प्रत्येकाला वाटतं काय हे प्रोडक्ट विकून कोणी करोडपती झाले का. अहो मी सुरुवातीला गाडीचं स्टेटस ठेवलेला लोक हसत होती मला. एक बाटल्या विकून पुढे गाडी परचेस करते का, बाटल्या विकून कोण करोडपती झाले का अशी बोलत होती मला. पण 2 वर्ष सिद्ध करून दाखवलं ना त्यावेळेस आग लागली माझी बोली. लोक हसतात नाही दिवस हेच लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवतील. ही आपल्या मनामध्ये आग पाहिजे. ज्यावेळेस आग लागली ना त्यावेळेस माणूस काही पण करू शकतो. ही संधी तुमच्या आयुष्यात आली, ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात आली, हिचं तुम्ही सोनं करा, या संधीचा फायदा घ्या. परत अशी सिस्टम, अशी इंडस्ट्री, डायरेक्ट सेलिंगचा असा फ्लॅट आणि असं प्रोडक्ट परत होणार नाही. ज्यांना याचा फायदा घेता आला ते लोक सक्सेस झाले, करोडो रुपये कमवून बसले. आज माझे जे सिनियर आहेत त्यांनी या इंडस्ट्रीला 4 वर्षापूर्वी स्टार्ट केलं होतं. आज त्या व्यक्तीचं इन्कम 10 करोड रुपये क्रॉस झाले. 10 करोड 10 करोड सर आपलं अख्खं आयुष्य जाते 1 करोड पण मागे सेव्हिंग राहते का. आज रियाजने असे 1 नाही 2 नाही हजारो लोक, 50,000पेक्षा जास्त लोक आज आपल्या कंपनीमध्ये टचिंग लखपती आहे. लखपती. आणि आज आपल्या कंपनीमध्ये प्रॉपर कमीत कमी 40 लोक करोडपती झाले, ज्यांचं इन्कम 1 करोड प्लस झाले. असे लोक आपल्या कंपनी 40 लोक डायमंड बनले सर आज आपल्या कंपनी. 40 लोक. कोणी 1 वर्षात बनले, कोण 2 वर्षात बनले, कोण 3 वर्षात बनले, कोण 4 वर्षात बनले. 4 वर्षापासून कंपनीची खरी ग्रोथ आहे. सुरुवातीला कंपनीला पण आपल्यासारखं बेसमेंटला काम करावं लागलं. 4 वर्षापूर्वी ज्या लोकांनी कंपनीचं ज्यावेळी स्टार्टअप होतं 2019 ज्यावेळी स्टार्ट केलं तेव्हाचे पण काही लोक आहेत. असे टोटल मिळून 40 लोकांनी आज रियाज मधून 1 करोड प्लस अर्निंग घेतलंय. आणि जास्तीत जास्त टॉप अर्निंग आपल्या कंपनीत 12 करोड रुपये कमवणारे पण पर्सन आहे. टोटल 12 करोड रुपये आपल्या कंपनीत कमवणारे एक व्यक्ती पूर्ण रियाज मध्ये आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला किती पाहिजे. कंपनी 1,000 रुपये तुम्हाला द्यायला तयार आहे, 2,000 पण द्यायला तयार आहे, 10,000 रुपये पण द्यायला तयार आहे. कंपनी 1 लाख रुपये पण द्यायला तयार आहे, 1 करोड पण द्यायला तयार आहे. तुम्हाला किती घ्यायचं हे तुमच्या हातात. कोणाचे घे तुमच्याकडे, तुम्ही फक्त साईन करायचं. किती घ्यायचं, बरोबर आहे की नाही सर. सर आज मला सांगा माझ्यासारखी एक नॉर्मल गृहिणी मार्केटमध्ये जाते, तिला या इंडस्ट्रीचं किंवा जगातील बाहेरचं कुठलंही व्यावहारिक नॉलेज नाही सर, कुठलंच नाही. पहिला प्लॅटफॉर्म आहे सर घराच्या बाहेर पाहून काढताना. पहिला प्लॅटफॉर्म आहे. या अगोदर कुठलंच काम केलेलं नाही. अगदी जॉब पण पाहिजे तसं काही केलेलं नाही. फक्त रियाजने मला ही सर्व ओळख दिली, ही सर्व अस्तित्व बनवण्याची संधी दिली. अदरवाईज या अगोदर काही न केलेली महिला करू शकते. एक पण कॉन्टॅक्ट नव्हतं सर. आणि एकही जवळचा फॅमिलीचं रिलेटिव्ह कुणी पण जॉईन नव्हतं सुरुवातीला. आता लोक होऊन जॉईन करते. आताचा विषय सोडा, आता कुणी पण म्हणते आम्हाला आमचा आयडिया आम्हाला पण सांगा तुम्ही 1 करोड रुपये कमवायचे. आता पण विचारलं पण सुरुवातीला काही व्यक्तीने आपल्याला ऍक्सेप्ट केलेलं नाही. एक पण जवळच्या व्यक्तीने टोटल सोशल मीडिया थ्रू काम सुरू केलं होतं, ऑनलाईन काम सुरू केलं होतं. जे 1 वर्ष मी माझं स्वतःचं बेसमेंट तयार केलं, तो पिक्चर घराच्या बाहेर पण नव्हते, तरी पण 1 वर्षामध्ये टोटल अर्निंग झालं होतं सर 40 लाख रुपये माझं. 40 लाख रुपये झाले. आणि त्यानंतर जी ग्रीप घेतली आज 2 करोडच्या आसपास पार पण होऊन गेले आता. कारण आपल्या महिला दिनाच्या वेळेस 1 करोड 75 लाख क्रॉस झालं होतं. आता काही मोजले पण नाही, त्याच्या पुढे पण निघून गेले असतील. हे कंपनीचं कॅल्क्युलेशन होतं, कंपनीने टाकलं होतं. टोटल 10 ते 12 लाख रुपये महिन्याला येत आहे आज मला. याच्या व्यतिरिक्त आणि आज जर तुम्ही 2-5 वर्ष राजासारखं आराम केला तर पुढं आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. हॅलो, आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. सगळ्यात जास्त वयाने मोठं व्यक्ती कोण आहे बरं आपल्याकडे, आहे का? किती वय काका तुमचं? 55 वरती आहे का कुणी? कुणीच नाही. 55 वरती कोण नाही ना? तुम्ही काम करताय काका? काय करताय तुम्ही? कारपेंटरचं काम करताय ना. पण घरात बसून ठेवलंय का तुम्हाला? का बरं नाही ठेवलं? काम करावं लागतंय ना. मग आज सगळ्यात कमी वयाचं कोण आहे? दादा. काम करतोय, काहीतरी करावंच लागतं ना घरात. विनाकारण काहीच करू नको, झोपून
झोपून राहा 8 दिवस, मग काही बापन म्हणतील घरातून बाहेर निघा. लक्षात घ्या. अहो, एक दिवस पण नाही. अहो, ते एवढं बाळ इथे खेळतंय, त्याला पण आपण म्हणतो तांब्या उचल, ताट उचल, बोलतो की नाही बोलतो? कशामुळे? अहो, आज जगात आई वडील पण तुम्हाला चालायला मग हात सोडून देते. कामाला बघा, तुम्हाला सॅल्यूट नाही. तुमच्या कामावर, तुमच्यावर कोणाचं प्रेम नाही, तुमच्या कामावर, तुमच्या पैशावर प्रेम आहे. सर लक्षात घ्या. तुम्ही इथे बसलेत ना, तुम्हाला वाटतं सर माझे महिला वाटतं माझे मिस्टर मला फार जीव लावतात, अजिबात नाही. घेऊन घ्या. आणि तुम्ही पण पुरुष मंडळी, तुमच्या बायका काय तुम्हाला बघून तुमच्याशी चांगलं वागणं असं नाही. तुमचा पैसा आहे म्हणून तुमच्यासोबत तुम्ही पण काहीच देऊ नका, विनाकारण घरी जायचं, झोपून घ्यायचं, काहीच करायचं नाही. 8 दिवस नाही, पण ज्यावेळेस भेटणार नाही समोर रियालिटी आहे. अहो, त्यांचं काय जगाची रियालिटी आहे. अहो, आज जर जगात बघितलं ना, पैशाशिवाय कोणालाच किंमत नाही. खरंच नाहीये. आज तुम्ही बघा, तुमच्या नातेवाईकांचा सर्वे करा, तुमच्या नातेवाईकांचा सर्वे करा. जे थोडीशी तुमच्यापासून परिस्थितीने चांगली असेल ना, त्यांची विनाकारण 8-10 दिवस जाऊन राहा, विनाकारण जाऊन राहा. तिसऱ्या दिवशीच आत्महत्या खोली जाऊ म्हणून घरातले एकमेकात कुजबुजीला आणि कधी जाते काय माहिती. म्हणते की नाही म्हणते? अहो, रियालिटी ही अनुभवली. मी कुणाच्या दारात का जात नाही, कारण खूप गरिबी बघितली, खूप गरिबी बघितली. माझ्यापेक्षा आमची फॅमिली खूप चांगली होती, चांगल्या रिच ठिकाणी राहत होती, सगळे चांगले वेल सेट होते, एज्युकेटेड होते. फक्त मी एका गरीब कुटुंबातील आणि त्यामुळे खूप काही अवहेलना सहन केलंय, कोणाचे काही त्रास सहन केले, कोण काय बोलत असेल काय सगळं सहन केलं. कारण एक गरिबी हा खूप मोठा कलंक आहे. लक्षात घ्या, गरिबी आयुष्यातील खूप मोठा कलंक आहे. आणि ज्याला वाटतंय ना खरंच या गरिबीची चीड आहे ना, तो काहीतरी करू शकतो. ज्याला चीड तो करू शकतो. अदरवाईज तुम्ही लहानपणची म्हणे नळी फुंकिली सोनारी इकडून तिकडे गेले वाले, बरोबर आहे की नाही? आपण इकडून ऐकतो, इकडून सोडून देतो. पण ज्याला खरंच वाटतंय ना, खरंच मनामध्ये जिद्द आहे ना, तो माणूस काहीतरी करून दाखवतो. माझ्या पण मनात जिद्द होती, तुम्हाला सांगते काहीच कळत नव्हतं. परंतु 3 वर्षापूर्वी डिसिजन घेतला होता. ज्यावेळेस मी स्टार्ट केलं होतं ना, त्यावेळेस माझ्याकडे अगदी 10 रुपये स्वतःसाठी खर्च करायला सुद्धा नव्हते. कारण स्वतःच्या मुलांना कपडे घ्यायला सुद्धा पैसे नव्हते सर. माझ्या मुलांना मी लोकांनी वापरलेले कपडे घातलेले. आमची रियालिटी सांगते, ज्या गोष्टीवर बोट ठेवून ती गोष्ट उभं करून देण्याची ताकद ह्या रियाजमधून मी कमवली. 1000 रुपये चेक काढून देऊ शकता तुम्ही. असे 10 लोक तुम्ही आणले, 10 लोकांना 1000 रुपये चेक काढून दिला. मॅडम किती दिला? 1000 काढून दिला. तुम्हाला 10,000 मिळणार. लक्षात घ्या, यांनी 1000 रुपये फक्त 10 लोकांना कमवून दिले, यांना 10,000 मिळणार. प्लस यांनी टर्नओव्हर केलं त्याचे 10,000 वेगळेच, जे 20,000 कमवणार. मॅडम फक्त 10 लोकांना 1000 रुपये चेक काढून, 1000 रुपये चेक काढून देण्यासाठी काय लागतं? टोपी सर महत्वाचा पॉइंट आहे. करोड कमवायचे असतील तर ज्या लोकांना बिझनेस प्लॅन करायचा आहे त्यांची ड्रीम लिस्ट बनवा, त्यांचे स्वप्न ऐकले ते बघा. स्वप्न पाहिजे ना, घेऊन घ्यायचे. जॉईन झाले स्वप्न दाखवा ना तुम्ही, यातून काय कम्प्लीट होऊ शकतं. तो काय पोट भरवण्यासाठी आलाय का इथे? 1000-2000 कमवून त्याच्या घरात किराणा येत नाही यासाठी आला का? मी म्हणते जो व्यक्ती किराणा भाजीपाला भेटल किंवा आपले चेनीच्या गोष्टी होतील याच्यासाठी रियाज करत असेल तर आजच स्टॉप केलेली चालेल. कारण हा जो बिझनेस आहे ना, हा बिझनेस स्वप्नांचा बिझनेस आहे. हा बिझनेस गरजा भागवण्याचा नाही. मग मेडिकल मधून पण पोट भरणार आहे. बरोबर आहे. काम शेती करायचं बंद करा असं जॉबने पण हे केलंय. लक्षात घ्या, जॉब करून सोडलाय, रियासाठी सोडलाय. तुमच्या अकाउंटला 70,000 आले पाहिजे ना. टमाटी लावली सोडून द्या. बरोबर आहे. तुम्ही जर टमाटी लावली द्यायची टमाटी पण वाढली. गुड्डो बहुत नाटक होगा तेरा, एक जगह बैठ. मी म्हणते एकदा निर्णय घेतला ना, तो निर्णय योग्य आहे. उधर दूर बैठ, उधर जा. नाही तर करायचंच नाही. आज तुम्ही नाही म्हणले तर खूप आनंद आहे. पण एकदा जर हातात घेतलेलं काम आहे ना, एकदा घेतलं ना त्याच्या अगोदर त्याची पीएचडी करायची. पीएचडी करायची अगोदर हे काम योग्य आहे का अयोग्य आहे. युट्यूबला जा, गुगलला जा, लाखो लोकांचे रिझल्ट बघा. रिझल्ट नसेल तर मग बोला. दुसरी गोष्ट, लाखो लोकांचे व्हिडिओज बघा, लोक सक्सेस झालेले व्हिडिओज बघा, त्यांनी करोड कमवले नाही ते बघा. आणि त्याच्यात जर रिझल्ट मध्ये याच्यामध्ये फॉल्ट असेल तर मग रियाज करू नका. तिथं जर फॉल्ट नाही तर फॉल्ट पुढच्या ते पुन्हा ते आपल्यातच आहे. आपण करू शकत नाही, हा दोष आपला आहे, लोकांचा नाही. ते करू शकता, ते करू शकता, करून करू शकता. मग त्यांनी रिझल्ट दाखवलाय करून. आपण करू शकत नाही याचा अर्थ दोष कोणा दे? आपल्याला. जगात लोकसंख्या कमी गाव. बरं असं सांगा, असा कोणता व्यक्ती आहे ज्याला पैशाची काही अलर्जी आहे का? इथं बसलेल्यांपैकी
ज्या पैशाची एनर्जी ना त्यांनी काय करा, आता जाताना प्रत्येकाने 3,000 माझा मोबाईल नंबर इथे देऊन देते, माझ्या अकाउंटला मारून द्यायचे. एनर्जी ना ऐकली आहे. 3,000 खूप कमी सांगितले, कारण माझं 3,000 काहीच होत नाही. कारण मला इथून रिटर्न जायचं तर 3,000चं पेट्रोलच लागणार आहे गाडीला, कारण गाडीच अशी घेतली की ती बिस्ती नळाची धार घेऊनच चालते. लक्षात घ्या, एवढं पेट्रोल कमी होतं, पेट्रोलचे सगळ्यांनाही होते. टाकी फुल केल्याशिवाय पेट्रोल पंपाच्या बाहेर गाडीच काढली नाही. 50 लिटरच्या खाली पेट्रोल टाकत नाही गाडी, फुल टाकी. तसं बाहेर पडत नाही, लोक टाकतात 100, 200, 1000, 2000 पुरतंय का? मला पुरतच नाही, कारण माझा रोजचा प्रवास हा विषय. म्हणजे सांगायचं काय उद्देश आहे, पैसे कमवतो आपण आपल्यासाठी, खर्च पण आपण आपल्याच करता आले पाहिजे आपल्यासाठी. दुसरी गोष्ट, खरंच तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला 3 गोष्टी फॉलो करावं लागेल. काय करावं लागेल? पहिली गोष्ट, तुम्ही घेतलेला निर्णय, त्या निर्णयावर ठाम राहणं. दुसरा निर्णय, तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुमचं सातत्य असणं गरजेचं आहे. म्हणजे आज केलं, 8 दिवस नाही केलं, महिनाभर नाही केलं, मग आपण पण म्हणतो आम्ही रियांश मध्ये होतो, आम्ही पण रियांश केलंय, मग तोफिक सर कुठेतरी मोठी मर्सडीज घेऊन येत आहे श्रामपूर मध्ये, आणि मग फिरोज सर म्हणते मी पण रियांशला होतो बा, पण मर्सडीज तोफिक मी चालली. का बरं? का झालं असं? जो म्हणते ना तळ तो पाणी चाटणार आहे, बरोबर आहे की नाही? जो काम करणार त्याला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. तुमच्या कामात तुम्ही सातत्य ठेवा. फिरोज सर अजून पण सांगते, वेळ गेलेली नाही, आज खरी सुरुवात आहे रियांशची. अजून 2 वर्षांनी रियांश घराघरात जाणार आहे. 2 करोड 2 करोड 2-5 करोड पर्यंत छापून घ्यायचे ते घेऊ शकतात. लोक आहेत मार्केटला, पण लोक पण कोणाला सर्च करतात? ऍक्टिव्ह इफेक्टिव्ह ग्रोईंग लीडरला फॉलो करतात. लोक त्या व्यक्तीला फॉलो करतात जो व्यक्ती रोज मार्केटला आहे. लोक त्या व्यक्तीला फॉलो करतात ज्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झालाय. कारण सुरुवातीला आपण नेक्स्ट सेकंड गाडी घेतली होती, आता शोरूम गाडी काढायची वेळ आली. त्या गाडीवर कधी आटून बसायचं म्हणून चेक वाढत नाही. लक्षात घ्या, रियालिटी आहे, गाडी बदलावं लागेल. लोकांना दिसलं पाहिजे तुमच्यात काय चेंजेस झालाय. तेच लोक त्या सानिका मॅडम, ते छाया मॅडम मला चालणार नाही, छाया मॅडम तुमच्यात पण बदल झाला पाहिजे. लक्षात घ्या, कारण आपल्याला जर आपल्यात चेंज झालं तर लोक आपल्याकडे येणार आहे ना. लोक अशीच येतील का? लोक करिअर देणार आहे, हो त्यांचे जॉब सोडून येणार आहे, त्यांचं काम सोडून येणार आहे. येणार आहे की नाही येणार? कशामुळे येणार आहे लोक? तो गाइस देखिए, अभी हमारी मीटिंग खत्म हो चुकी है और अब्दुल्ला घर जा ही नहीं रहा था, तो फिर उसको हमने ले लिया और अभी निकल गए घर के लिए. तो गाइस वीडियो पसंद आए तो सब्सक्राइब जरूर कीजिए और लाइक करना बिल्कुल मत भूलिए. और रियांश कंपनी की मीटिंग आपको कैसी लगी जरूर बताइए कमेंट में. तो घर जाने के पहले ठंडा पीना तो बनता था गाइस, तो इसलिए हम आ गए मैंगो मस्तानी पीने के लिए. चलिए अल्लाह हाफिज, बाय बाय.